नमस्कार मित्रांनो, आज आपण एका जबरदस्त ऑप्शन स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी पद्धत आहे ज्याने आपण आपल्याच स्टॉक्सवर एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो. चला तर मग बघूया हे नक्की कसं करायचं. हा जो नंबर दिसतोय ना स्क्रीनवर +4,800 रुपये, हा आहे माझ्या एका नुकत्याच यशस्वी झालेल्या ट्रेडचा प्रॉफिट. आणि विश्वास ठेवा, योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर काय होऊ शकतं हे त्याचं फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. अगदी बरोबर. मागच्या ट्रेडमधनं खरंच फक्त वाट बघून पैसे मिळाले. आणि आज आपण त्यापेक्षाही एक सोपी आणि सर्वात सुरक्षित मानली जाणारी स्ट्रॅटेजी शिकणार आहोत, जी नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. कोणतीही नवी गोष्ट शिकण्याआधी मागच्या ट्रेडमध्ये नेमकं काय काम केलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाही का? याने आपला आत्मविश्वासही वाढतो. तर तो ट्रेड घेतला का होता त्यामागचं लॉजिक एकदम सिंपल होतं. माझा अंदाज होता की US इलेक्शननंतर मार्केटमध्ये फार मोठी उलथापालथ होणार नाही आणि बिटकॉइन एका ठराविक रेंजमध्येच फिरेल. आणि झालंही अगदी तसंच. त्यामुळेच आपली स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. आता त्या ट्रेडच्या यशामागे ना फक्त नशीब नव्हतं, त्यामागे होती ही 3 महत्त्वाची सूत्र. पहिलं म्हणजे मार्केटमधली जी काही भीती किंवा अस्थिरता होती ती कमी होईल याचा माझा पक्का अंदाज होता. दुसरं रिस्क मॅनेजमेंट, मी फक्त एक लॉट घेतला होता. आणि तिसरं योग्य वेळी बाहेर पडणं, हे सगळं ठरवून केलेलं होतं. आणि ह्या सगळ्याच्या मागे एक जादुई गोष्ट काम करत होती, ती म्हणजे थीटा डीके. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ऑप्शन विकणं म्हणजे तुम्ही एक छोटी विमा कंपनी चालवताय. जसजसा दिवस जातो तससा धोका कमी होतो आणि प्रीमियम तुमच्या खिशात येतो. सिंपल. ओके, तर मागच्या ट्रेडबद्दल खूप झालं. आता वळूया आजच्या आपल्या मेन टॉपिककडे. आपण बघणार आहोत की आपल्याच पोर्टफोलिओमधल्या स्टॉक्सवर भाडं कसं कमवायचं. हो, अगदी भाड्यासारखंच. हे बघा, फरक किती स्पष्ट आहे. तुमच्याकडे समजा एक स्टॉक आहे, ते म्हणजे तुमच्याकडे एक रिकामं घर आहे, काहीच उत्पन्न नाही. पण जेव्हा तुम्ही कवर्ड कॉल वापरता तेव्हा तुम्ही त्या रिकाम्या घरात एक भाडेकरू ठेवता आणि दर महिन्याला भाडं मिळवता. म्हणजे स्टॉकच्या किमती वाढल्या तर फायदा होईलच, पण वरून हे भाडं वेगळं. चला, आता खूप थिअरी झाली, आपण थेट प्रॅक्टिकल बघूया. मी स्वतः बिटकॉइनवर एक नवीन कवर्ड कॉल ट्रेड कसा प्लॅन करतोय त्याचा हा एक संपूर्ण ब्लूप्रिंट आहे. कोणताही ट्रेड घेण्याआधी बाजाराबद्दल आपलं एक मत असायला हवं, त्यालाच आपण बायस म्हणतो. माझा सध्याचा बायस आहे माइल्डली बुलिश. म्हणजे काय तर मला वाटतंय की बाजार हळूहळू वर जाईल, पण कोणतीही मोठी रॉकेटसारखी उसळी मारणार नाही. आणि अशाच मार्केटसाठी कवर्ड कॉल ही एक परफेक्ट स्ट्रॅटेजी आहे. तर हा आहे माझा गेम प्लॅन. बायस आहे माइल्डली बुलिश. सेटअप काय आहे तर मी बिटकॉइनचे 100 शेअर्स होल्ड करणार आणि त्यावर 74,000 रुपयांचा एक कॉल ऑप्शन विकणार. त्यासाठी मला साधारण 480 रुपये प्रति शेअर प्रीमियम मिळेल आणि यात नफा होण्याची शक्यता आहे तब्बल 68%. एंट्री आणि एक्झिट कधी करायचं हे सुद्धा सगळं आधीच ठरलेलं आहे. आणि ह्या एका ट्रेडमधून मिळणारं टोटल भाडं किती असेल तर ते आहे साधारण 12,000 रुपये. हे पैसे आपल्या मूळ गुंतवणुकीच्या वरचे आहेत, एक्स्ट्रा इन्कम. ठीक आहे, सगळं चांगलं वाटतंय, पण कोणताही ट्रेड 100% सेफ नसतो. त्यामुळे आता आपण या स्ट्रॅटेजीची दुसरी बाजू म्हणजे यातली जोखीम आणि परतावा याचं गणित समजून घेऊया. तर इथे एक ट्रेड ऑफ आहे, म्हणजे आपण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावतो. यातली जोखीम काय आहे तर आपला नफा मर्यादित होतो. म्हणजे स्टॉक कितीही वर गेला तरी आपला फायदा 74,000पर्यंतच मर्यादित राहील. पण त्या बदल्यात आपल्याला मिळतं काय तर एक प्रीमियम, ज्यामुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता कमी होते आणि नफा होण्याची शक्यता तब्बल 68% पर्यंत वाढते. म्हणजे आपण मोठा नफा सोडून देतो, पण सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवण्याची शक्यता वाढवतो. आता हा ट्रेड मी हवेत नाही ठरवलाय, त्यामागे काही ठोस कारणे आहेत. चार्ट्स असं सांगतात की 75,000च्या आसपास एक मोठा अडथळा आहे आणि खाली 71,000वर एक भक्कम सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, IV म्हणजे मार्केटमधली अस्थिरता कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपला नफा लवकर बुक करता येईल. 1-2 ट्रेड जिंकणं सोपं आहे, पण खरा चॅलेंज आहे तो सातत्य टिकवून ठेवण्यात. चला तर आता एका ट्रेडच्या पलीकडे जाऊन या महिन्याच्या माझ्या एकूण कामगिरीवर एक नजर टाकूया. हा चार्ट बघा. या महिन्यात मी एकूण 19 ट्रेड्स घेतले आणि त्यातले तब्बल 73% ट्रेड्स यशस्वी झाले. हेच सातत्य आपल्याला एक यशस्वी ट्रेडर बनवतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा, या सगळ्या 19 ट्रेड्समधून निव्वळ नफा किती झाला तर तो आहे 47,600 रुपये.
हेच एका शिस्तबद्ध आणि प्लॅनिंगने केलेल्या ट्रेडिंगचं फळ आहे. तर मित्रांनो, आज आपण कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी A to Z समजून घेतली. आता खरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा कोणता स्टॉक आहे ज्यावर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरून असं भाडं कमावू शकता? यावर नक्की विचार करा.